हॅलो, नमस्कार. तर आज आपण अँड्रोकल्स अँड लॉयन या पाठाला सुरुवात करणार आहोत. तर यापूर्वी तुम्हाला मी ह्या पाठाचे शब्दार्थ पाठवलेले होते. अर्थात तुम्ही ते वाचले असणार. त्यानंतर पाठसुद्धा केले असणार. आणि ह्याच्या अगोदर आपण याचं वॉर्मिंग अप आणि चिटचॅट याचा देखील सराव घेतलेला आहे. तुम्ही तो एकदा दोनदा केला असणार असं समजून आज आपण काय करूया, प्रत्यक्षात गोष्टीला सुरुवात करूया. तर पॅराग्राफ वाईज पॅराग्राफ आपण ही गोष्ट शिकूया. एकदम छान गोष्ट आहे, तुम्हाला आवडेल. की प्राणी आणि मनुष्य यांच्यातील नात्या संदर्भात ही गोष्ट आहे. तर Androcles and lion. So I read the passage first. Long, long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androcles. But he had a very cruel master. In those days, kings, nobles, and other wealthy men use poor people as their slaves. Androcles was a slave. The slaves were forced to work for their master. They had to do what their master told them. They had no freedom, no rights, even when they were unhappy with their master. They could not leave him. They were bound by law to obey their masters, however wicked he might be. So this is the first paragraph. इथं आपल्याला अँड्रोकलचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. काय पुन्हा एकदा मी हे तुम्हाला मराठीत सांगतोय. सो एकदम सोपं आहे, लक्ष घ्या. लॉंग ॲगो तुम्हाला अर्थ मी दिलेला आहे, तुम्ही तो लिहून घेतला आहे. त्यात बघा, तुम्ही अर्थाची अर्थ लिहिलेली वही सुद्धा तुम्ही जवळ ठेवा. लॉंग ॲगो म्हणजे खूप खूप वर्षापूर्वी. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना लॉंग ॲगो, वन्स अपॉन अ टाइम, लॉंग किंवा ॲगो, वन्स अशी साधारणतः गोष्टीची सुरुवात केलेली असते. सो इथे केले लॉंग ॲगो. लॉंग ॲगो म्हणजे खूप खूप वर्षापूर्वी. देअर लिव्ड अ काइंड म्हणजे दयाळू, आणि जंटल म्हणजे नम्र, सभ्य, प्रामाणिक. दॅट इज कॉल्ड जंटल. नम्र आपण म्हणू, सभ्य म्हणू आपण ते. ओके. So long ago, there lived kind, gentle, and courteous man called Androcles. पहा इथे courteous तुम्हाला स्पेलिंग सुद्धा दिलेली आहे. तर courteousचा अर्थ आपण म्हणू की एक विवेकी माणूस, प्रेमळ, दयाळू, विवेकी माणूस राहत होता. Long ago, there lived kind and courteous man called Androcles. खूप खूप वर्षापूर्वी एक प्रेमळ, सभ्य, दयाळू आणि कर्टियस म्हणजे विवेकी माणूस, अँड्रोकल नावाचा विवेकी माणूस राहत होता. मग आता तुम्हाला यावर प्रश्न विचार, हाऊ वॉज अँड्रोकल्स? अँड्रोकल कसा होता? अँड्रोकल्स वॉज काइंड, जंटल अँड कर्टियस. हे विशेषण आहे, याला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. काइंड दयाळू, जंटल सभ्य, अँड कर्टियस, आपण कर्टियसला काय म्हटलं होतं तर विवेकी माणूस. अँड्रोकल नावाचा माणूस राहत होता. बट ही हॅड अ क्रुएल मास्टर. मास्टर्स मीन्स मालक, आणि क्रुएलचा आपण इथं अर्थ काय पाहिला होता की
दुष्ट, वाईट, क्रूर, जो दुसऱ्यांचं वाईट करतो, दुसऱ्यांना त्रास देतो, असा क्रुएल. त्याचा जो मालक होता तो अतिशय क्रूर, अतिशय दुष्ट, अतिशय वाईट असा होता. ओके. इन दोज डेज म्हणजे त्या काळात, ही गोष्ट फार पूर्वीची आहे बाळांनो. इन दोज डेज किंग्स, nobles and other wealthy men use poor people as their slaves. In those days, त्या काळामध्ये किंग्स, राजे, राजवाडे, जे राजे असायचे ते, नोबल्स, सरदार, उमराव, जे सरदार, उमराव, अमीर उमराव, अँड अदर वेल्दी मेन, आणि हे बाकीचे काही श्रीमंत जे माणसं असत, दे यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. स्लेव्हचा अर्थ मी तुम्हाला काय सांगितला होता? यस, गुलाम. ते काय करायचे की त्या काळामध्ये राजे, सरदार आणि बाकीचे जे काही श्रीमंत लोक होते की नाही, ते गरीब लोकांना गुलाम म्हणून त्यांचा वापर करत. अँड्रोकल्स वॉज अ स्लेव. आता आपला ह्या कथेचा हिरो आहे अँड्रोकल्स. तो सुद्धा काय होता? स्लेव. स्लेव म्हणजे एक गुलाम होता, एका अतिशय वाईट प्रवृत्तीच्या मालकाच्या अधिपत्याखाली काम करत होता. पूर्वी बाळांनो, पूर्वी साधारणतः युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये ही गुलामगिरीची प्रथा होती. सो अँड्रोकल्स वॉज अ स्लेव. ह्या गुलामांना कसलंही स्वातंत्र्य नसायचं. मालक सांगल ते काम करायचं, मालक देईल ते खायचं, त्यांच्या विरुद्ध ब्र सुद्धा काढायचं नाही. असंच का, तसंच का, मी करणार नाही, असं नाहीये. आज मला सुट्टी पाहिजे असं नाही. गुलामाला मालक सांगेल ते काम. मग मालकाच्या शेतीवर काम करावं लागायचं, मळ्यात काम करावं लागायचं, घरामध्ये काम करावं लागायचं, किंवा इतर बाजारातले काम, ओझे उचल वगैरे, काही मालक सांगेल ते काम, आणि मालक देईल तेच खायचं. ना त्यांना पगार असायचा, ना काही असायचं. अशी ही गुलामगिरीची प्रथा ही प्राचीन काळी युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये अस्तित्वात होती. तो अँड्रोकल्स वॉज अ स्लेव. अँड्रोकल्स हा गुलाम होता. द स्लेव वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर. ह्या गुलामांना आपल्या मालकासाठी काम करावंच लागायचं. मी पूर्वीच तुम्हाला सांगितलं आहे. ओके. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. ह्या गुलामांना पा, दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांचे मालक जे असत ते जे काही काम त्यांना सांगत ते त्यांना करावंच लागायचं. त्याबद्दल नो एक्सक्यूज. दे हॅड नो फ्रीडम. त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. जसं आज आपल्याला स्वातंत्र्य आहे, त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. नो राईट्स. कुठलाही हक्क नाही, अधिकार नाही. म्हणजे या गुलामांची स्थिती अतिशय हलाखीची होती. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कसलंही स्वातंत्र्य नव्हतं, कसलाही हक्क नव्हता. इवन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर. आणि ते जरी आपल्या मालकावर किती नाराज असले, दे कुडंट लिव्ह हिम. ते त्याला सोडून जाऊ शकत नव्हते. म्हणजे मालकाने किती अन्याय केला, कसंही वागवलं, हे म्हटलं नाही, मी तुझी नोकरी मला करायची नाही, आजपासून मी दुसरीकडे काम करतो. तसं नाही. एकदा गुलाम म्हणून विकत घेतल्यानंतर त्याला आयुष्यभर मालकासंगच राहावं लागायचं, आणि मालक सांगेल तेच काम करावं लागायचं. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे मास्टर. बाउंड बाय लॉ म्हणजे कायद्याने कडक बंधनात बांधले गेलेले असणे. बाउंड बाय लॉ म्हणजे त्याच्या मालकाने कितीही गैरवर्तन केलं, कसंही वागला, काही केलं, तो त्याला सोडून जाऊ शकत नव्हता. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊएव्हर विकेड ही माइट बी. त्याचा मालक कितीही क्रूर असला, कितीही निष्ठुरपणे वागला, कसाही वागला, त्याला 4-4 दिवस जेवायला दिलं नाही, त्याला चापकाचे फटके मारले, काही केलं,
कसलंही काम सांगितलं तरी जे गुलाम होते ते गुलाम आपल्या मालकाला सोडून जाऊ शकत नव्हते. म्हणजे अतिशय हालाकीची परिस्थिती अशी गुलामींची होती. मीन्स the slaves has no freedom, no rights. They had to obey their master and they bound by law, and they can't leave their master however wicked he might be. Now Androcles कसा होता? Androcles was kind, gentle and courteous. आणि अँड्रोकल काय होता? स्लेव होता. स्लेव म्हणजे गुलाम. कळला तुम्हाला पहिला पॅराग्राफ? आता दुसऱ्या पॅराग्राफ जाऊ. Androcles did not like his heartless, wicked master. His master starved his slaves and often whipped them. Androcles felt that even death was better than serving such a master. He he kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped and from clutches of his cruel master. So Androcles हा देखील एक गुलाम होता. So Androcles did not like his heartless. Heartless चा अर्थ लिहून दिलाय निर्दयी. तुम्ही वहीमध्ये बघा, heartless निर्दयी. So Androcles did not like his heartless, wicked. Wicked म्हणजे क्रुएल, दुष्ट आपला शब्द झालेलाच आहे. विकेड मास्टर. अँड्रोकल्सला आपला जो निष्ठुर, निर्दयी आणि दुष्ट जो मालक होता, निष्ठुर जो मालक होता, तो त्याला अजिबात आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार हिज स्लेव. स्टारचा अर्थ काय दिला होता मी? उपाशी ठेवणे. खूप काम करून घ्यायचा पण त्याला तो उपाशी ठेवायचा. मास्टर स्टार हिज स्लेव. तो त्याचा जो मालक होता की अँड्रोकलचा, तो अँड्रोकलचा मालक आपल्या गुलामांना उपाशी ठेवायचा, त्यांना पोटभर देखील खायला द्यायचा नाही. अँड ऑफ्टन बीप्ड देम. आणि तो नेहमी त्यांना चापकाचे फटके मारायचा. म्हणजे त्यांना चापकाने झोडून काढायचा. काम तर काम करून घ्यायचा, परत काही जर थोडं चुकलं तर चापकाने फटके. सो Androcle did not like his heartless, wicked master. His master starved his slaves and often whipped them. तो आपल्या त्यांचा जो मालक होता की नाही, अँड्रोकलचा मालक, तो आपल्या गुलामांना नेहमीच उपाशी ठेवायचा आणि नेहमीच तो चापकाचे फटके मारायचा. Androcles felt that even death was better than serving such a master. Androclesला नेहमी वाटायचं. फेल्ट, FELT, फेल्ट फिलचा भूतकाळ येतो, FEEL, फिलचा भूतकाळ फेल्ट. So Androcles felt that even death म्हणजे मरण, DEATH, even death was better than serving such a master. अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मरण कित्येक पटीने चांगलं असं अँड्रोकल्सला नेहमीच वाटायचं. ही केप लुकिंग फॉर अन ऑपॉर्च्युनिटी. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे अर्थ दिलाय वहीमध्ये बघा काय आहे. यस, संधी, आपण त्याला म्हणतो चान्स. He kept looking out for good opportunity. तो चांगल्या संधीच्या शोधातच होता की मला एखादी कधी संधी मिळते आणि ह्या मालकाला मी सोडून पळून जातो. At first he got, आणि त्याला एकदा ही संधी मिळाली, अखेर एकदा त्याला ती संधी मिळाली. And he escaped म्हणजे निसटणे, पळून जाणे. He escaped the clutches of his cruel master. आणि क्लचेस म्हणजे कचाट्या, तावडी, त्या
दुष्ट मालकाच्या तावडीतून तो निसटला, पळून गेला. क्लचेस, कचाट्यातून, तावडीतून तो पळून गेला. कळला दुसरा पॅराग्राफ? दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये काय दिलंय की अँड्रोकल डिड नॉट लाईक हिज हर्टलेस विकेट मास्टर. अँड्रोकल्सला आपला जो निष्ठुर, निर्दयी, वाईट प्रवृत्तीचा मालक होता तो त्याला अजिबात आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार हिज स्लेव्स अँड ऑप्टन विथ देम. त्याचा मालक ह्या आपल्या गुलामांना नेहमीच उपाशी ठेवायचा. अँड ऑप्टन विप्ड देम, तो त्यांना चापकाने फोडून काढायचा. Androcles felt that even death was better than serving such a master. Androclesला अनेकदा वाटायचं की अशा निष्ठुर मालकाची सेवा करण्यापेक्षा मरण परवडलं. He kept looking out for a good opportunity. तो नेहमी संधीचा शोधात होता. And at the first he got, आणि एकदा त्याला ती संधी मिळाली, he escaped the clutches of a cruel master, आणि तो त्या दुष्ट मालकाच्या तावडीतून निसटला. ओके, आता पुढचं बघू आपण. निसटल्यानंतर पुढे काय झालं? नाऊ अल्दो अँड्रोकल्स, okay, now although Androcles had thus run away, he was not coward. He took shelter in a forest. He was not afraid of wild beasts that roam the forest. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. Okay. तर हा तिसरा परिच्छेद आपण पाहूया. नाव अल्दो. अल्दो म्हणजे जरी. शब्दार्थ दिलेले आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगतो, ते शब्दार्थ तुम्ही नीट बघा म्हणजे तुम्हाला कळतील. शब्दार्थामध्ये सगळं दिलेलं आहे. ओके. नाव अल्दो Androcles had thus run away, he was not a coward. जरी अशा प्रकारे तो आपल्या मालकाच्या तावडीतून निसटला, त्याला संधी मिळाली आणि काहीतरी कारण घडलं असेल, आय डोंट नो एक्झॅक्टली, त्याला संधी मिळाली आणि तो आपल्या मालकाच्या कचाट्यातून, तावडीतून सुटला. बट ही वॉज नॉट कावर्ड. कावर्ड म्हणजे डरपोक, भित्रा. अपोजिट येतं ब्रेव. बी, कावर्डच्या अपोजिट काय येतं? ब्रेव होतं. ब्रेव, ब्रेव. ब्रेव, BRAVE, ब्रेव. हे कावर्डच्या अपोजिट येतं. सो कावर्डच्या अपोजिट येतं ब्रेव. ओके. सो ही टूक शेल्टर. शेल्टर, शेल्टर म्हणजे निवारा, आश्रय. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्याने जंगलामध्ये आश्रय घेतला, निवारा घेतला. कारण गुलाम असल्यामुळे साहजिकच त्याला स्वतःचं घर नव्हतं. त्याला मालकाकडेच कुठंतरी राहावं लागत होतं. त्यामुळे तो मालकाच्या कचाट्यातून सुटला. पण तो डरपोक नव्हता, भित्रा नव्हता. ही वॉज अ ब्रेव. सो ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्याने जंगलातच निवारा घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड. अफ्रेड म्हणजे घाबरणे. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ वाईल्ड बीस्ट. बीस्ट म्हणजे जंगली प्राणी. तो जंगली प्राण्याचं त्याला भय नव्हतं. म्हणजे तो जंगली प्राण्यांना घाबरत नव्हता. दॅट रोम द फॉरेस्ट. जंगलात वावरणाऱ्या ज्या जंगली प्राण्यांना तो घाबरत नव्हता. ही डिड नॉट माइंड ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आपल्या डोक्यावर छप्पर नाहीये, म्हणजे आपल्याला घर नाहीये, आपल्याला दार नाहीये. ही डिड नॉट माइंड, त्याला त्याची फिकीर नव्हती. म्हणजे आपल्याला घर नाहीये, आता आपण जंगलात राहतोय, आपलं कसं होणार. ही डोंट वरी अबाउट दॅट. त्याला त्याची काहीच फिकीर नव्हती, त्याला त्याची काहीच पर्वा नव्हती. So he did not mind that he had no roof over his head.
He was happy. Happy? Anandi. Absolutely right. He was happy that he was as free as bird to go wherever he wished. आपल्या मनाप्रमाणे आता आपण कुठेही जाऊ शकतो. आपण कुठल्याही बंधनात नाहीये. आता आपल्याला मालक नाहीये. आपण गुलाम नाहीये. आपण पक्षाप्रमाणे मुक्त आहोत. त्यामुळे तो कसा होता? आनंदी होता. ओके. तर हा पॅराग्राफ आपल्याला झालेला आहे. पुढचा पॅराग्राफ घेऊया. वन डे as he was wandering in a forest, he suddenly came face to face with a lion. His first reaction was to turn and flee. But then he saw that the lion had not moved on seeing him. Neither growled nor roared. In fact, it looked piteously as if it was in a great trouble. Okay. मीन्स आता हा जंगलात राहत होता. जंगलात तो आनंदी होता कारण त्याला पक्षाप्रमाणे ही वॉज फ्री ॲज बर्ड टू गो वेरेवर ही विश. पक्षाप्रमाणे त्याला आता कुठेही भटकता येत होतं. मग वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन अ फॉरेस्ट. मग एके दिवशी तो असा जंगलात भटकत होता. ही सडनली केम फेस टू फेस. आता फेस टू फेसचा अर्थ काय? तो फेस टू फेस म्हणजे समोरासमोर, आमने सामने, फेस टू फेस आपण म्हणतो ना, समोरासमोर. ओके. सो ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. आणि तो एका सिंहाच्या समोरासमोर आला, आमने सामने आला. म्हणजे तो जंगलात फिरता फिरता अचानक, सडनली अचानक, SUDDENLY, सडनली अचानक. ओके. ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. हिज फर्स्ट रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया. जसं सिंहाला बघितलं. आता समजा तुम्ही जंगलात आहात आणि सिंह दिसला, तुम्ही काय करणार? पळून जाणार, कोण झाडावर चढणार, कोण चक्कर येऊन पडणार. ही आपली काय असते? कोण ओरडणार. ओके. हिज फर्स्ट रिॲक्शन टू टर्न अँड फ्ली. त्याची पहिली प्रतिक्रिया काय होती? पहिली क्रिया काय होती? की मागे फिरायचं आणि पळून जायचं शक्य तितक्या वेगाने. असं त्याला पहिले वाटलं की आता आपण, खरं नाही आपलं, एवढा मोठा सिंह आहे, एका पंजाने आपल्याला तो मारू शकतो. आज सिंहाची मस्तपैकी पार्टी. अँड्रोकल्स त्याचं फिस्ट, मेजवानी. सो त्याला वाटलं की आपण काय करायचं? हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. त्याला वाटलं की चला आता आपण काय करूया? वळूया आणि पळून जाऊया. बट देन ही सॉ दॅट लॉयन हॅड नॉट मूव्ह ऑन सीइंग हिम. नंतर त्याने बघितलं, सिंहाने आपल्याला पाहिलं, मी सिंहाला पाहिलं, मी घाबरलो, पण सिंहाने मला बघून काहीच केलं नाही, हल्ला पण नाही. हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, है की नाही? सिंहाने अँड्रोकसला पाहिलं, अँड्रोकसने सिंहाला पाहिलं. हा घाबरला होता, पण सिंह हॅड नॉट मूव्ह ऑन सीइंग हिम. त्याला बघून तो हल्ला पण नाही. नाही तर साधारणतः जनरली सिंहाने काय केलं असतं? बाबा एखाद्या माणसाला बघितलं, एखाद्या भक्ष्याला बघितलं, लगेच त्याने काय केली असती? जंप मारली असती, एका पंजामध्ये फाडून त्याला यस मस्तपैकी पार्टी. टेन्शन नाही, गटारी साजरी. हा. बट ही नायदर ग्रोल नोर रोर. तो सिंह गुरगुरला पण नाही आणि रोर म्हणजे गर्जना पण, डरकाळी पण त्याने फोडली नाही, गर्जना पण केली नाही. सिंह लगेच आपल्या शिकाराला बघतो, तो मोठ्याने गर्जना फोडतो पहिले आणि आपल्या सावजावर झडप टाकतो आणि एका क्षणात राम राम सत्य है गुलाबजामुन मस्त है, पार्टीज डायरेक्ट. पण त्याने अजिबात त्याने गुरगुरला पण नाही किंवा त्याने गर्जना पण केली नाही.
इन फॅक्ट इट लुक पिटियसली म्हणजे तो केविळवाना दिसत होता. एवढा मोठा सिंह, एवढूसा अँड्रोकल्स त्याच्यासमोर, पण सिंह हा केविलवाना दिसत होता. ॲज इट वॉज इन अ ग्रेट पेन, जणू काही तो खूप यातनेत होता, त्याला खूप या दुःख होत होतं किंवा वेदना होत होत्या, असं सिंहाकडे बघून अँड्रोकल्सला वाटलं. मग ते त्याला वाटलं, हा ह्या कुछ तो गडबड हे. नाहीतर सिंहाने माणसाला बघितलं असतं जंगलात, एकटाच माणूस, वा आज तर मेजवानी, आज तर पार्टी, एका क्षणात खाऊन मोकळा. पण माणसाला बघून तो डरकाळी पण फोडली नाहीये, गर्जना पण गेली नाहीये, गुरगुरला पण नाहीये, हल्ला पण नाहीये. उलट त्याचा चेहरा केविळवाना दिसत होता. म्हणजे कुछ तो गडबड हे, असं अँड्रोकल्सला वाटलं. सो अँड्रोकल्स पळून जाणार होता, पण सिंहाने काहीच केलं नाही ना. तो हल्ला नाही, त्याने डरकाळी फोडली नाही, तो दुःखी कष्टी वाटत होता. सो अँड्रोकल पॉज, PAUSED, पॉज म्हणजे तो थबकला, जागच्या जागी थांबला. आपण व्हिडिओ पॉज करतो ना, यस, थांबला. देन मूव्ह व्हेरी कॉशियसली. कॉशियसलीचा अर्थ दिलाय मी तुम्हाला सावधपणे, सावधगिरीने, टुवर्ड्स अँड्रोकल्स, स्टेप बाय स्टेप. तो अँड्रोकल्स सिंहाच्या दिशेने, सिंहाकडे एक एक पाऊल पुढे टाकत सावधगिरीने गेला. त्याला तो सिंह पाहिला, अतिशय तो दुःखी कष्टी सिंह वाटत होता. त्याला जाणवलं की सिंहामध्ये कुछ तो गडबड है, सिंहाला काहीतरी झालेलं आहे. म्हणून ही मूव्ह व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स लॉयन, स्टेप बाय स्टेप. तो एक एक पाऊल टाकत अतिशय सावधगिरीने सिंहाकडे गेला. द लॉयन मोर्न अँड विम्पर्ड. सिंह कहनत होता आणि विम्पर म्हणजे विवळत होता. जसं आपल्याला काय लागलं किंवा काय पोटात दुखत असलं, ताप आला, आपण करतो ना, आई आई आई, ओ माँ मैं क्या करू, मेरा कैसा होगा. सिंह असं नव्हता बोलत, पण तो सिंहाच्या भाषेमध्ये तो कहनत होता, विवळत होता. आणि प्लीज हेल्प मी, हिज आईज सीम टू से, जणू काही त्याचे डोळे अँड्रोकल्सला सांगत होते की प्लीज 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 हेल्प मी, मला मदत कर, मला मदत कर, असं सिंहाचे डोळे जणू अँड्रोकल्सला खुणावत होते. When Androcles drew near, Lion lowered its head and began to lick its paw. Then Androcles saw that Lion's paw was wounded, sore, and swollen. When Androcles drew near, Androcles थोडासा पुढे गेला सिंहाच्या दिशेने. द लॉयन लोअर इट्स हेड, सिंहाने आपलं डोकं झुकवलं. अँड बिगेन टू लिक इट्स पॉ, PAW, पॉ म्हणजे पंजा. सिंह आपला पंजा चाटू लागला. अँड्रोकल्स सॉ दॅट लॉयन्स पॉ वॉज वुंडेड, सोर अँड सोलन. तर अँड्रोकल्सने पाहिलं सिंहाचा पंजा हा उंडेड, त्याला जखम झाली होती. सोर दुकरा झाला होता, अँड सोलन म्हणजे चांगला सुजलेला होता. ओके, म्हणजे हे सिंहाच्या वेदनेचं कारण होतं. सो व्हेन अँड्रोकल्स ड्रू नियर, द लॉयन लोअर इट्स हेड अँड बिगेन टू लिक इट्स पॉ. जेव्हा अँड्रोकल्स सिंहाच्या अधिक जवळ गेला, तेव्हा सिंहाने आपली मान खाली झुकवली. अँड बिगेन टू लिक इट्स पॉ, तो आपला पाय, आपला तळवा, पायाचा पंजा चाटू लागला.
Andronicus saw that lion's paw was wounded, sore and swollen. Androclusने पाहिलं की सिंहाचा जो पंजा होता तो पंजा दुखरा झाला होता, जखमी झाला होता आणि चांगलाच सुजलेला होता. ओके, सो ऑन अ क्लोजर लुक, आणखीन त्याने जवळ जाऊन बघितलं, थोडीशी त्याची हिंमत वाटली ना, हा सिंह काय आता काय करत नाहीये, त्याचा पाय दुखत आहे, सुजलेला आहे. सो अ क्लोजर लुक, Andronicus noticed that big thorn, THORN, thorn म्हणजे काटा. A big thorn was pierced one of lion's toes. Toes म्हणजे बोट, पायाच्या बोट्याला टोज म्हणतात आणि अंगठ्याला बिग टोज म्हणतात. आपल्या पायाची बोट ना, TOES, त्याला टोज म्हणतात. हाताची बोट त्याला वेळ म्हणतात. थंब असतं, त्यानंतर मिडल फिंगर असतं, पॉइंटिंग फिंगर असतं, रिंग फिंगर असतं, लिटिल फिंगर असतं. ही हाताची बोट. पण पायाच्या सगळ्या बोटांना टोज म्हणतात आणि फक्त अंगठ्याला म्हणतात बिग टो. ओके, सो अ बिग थॉर्न was pierced one of lion's toes. सिंहाच्या एका बोटामध्ये एक मोठा काटा, काटा माहिती ना, बांबळीचा काटा असतो किंवा इतर कुठल्याही झाडाचा काटा असतो, तो काटा घुसलेला होता. सो दिस इज द कॉज ऑफ लॉयन्स डिस्ट्रेस. डिस्ट्रेसचा मी अर्थ दिला होता तुम्हाला. तर हेच वेदना, हे सिंहाच्या वेदनेचं कारण असावं, थॉट अँड्रोकल्स. अँड्रोकल्सला वाटलं की हा जो काटा लगा है ना, काटा लगा, तेच सिंहाच्या वेदनेचं कारण आहे. त्यामुळे सिंहाच्या पायाला जखम झाली, सिंहाचा पाय सुजलाय, त्याला धड चालता येत नाही. Summoning up all courage, Androcles stretched his hand slowly towards injured paw. He was afraid that lion would attack him if he touched its swollen paw. But lion seemed to understand his good intention. Summoning of all courage. Summoning of all courage मी तुम्हाला अर्थ दिलेला आहे वहीमध्ये. बघा काय दिला अर्थ, बघा बरं. ओके, सगळे धैर्य एकवटून, मनात म्हणलं यस, सगळे मनात, ऑल इज वेल, ऑल इज वेल. समनिंग ऑफ ऑल करेज, सगळं धैर्य एकवटलं. अँड्रोकल स्ट्रेच, स्ट्रेच म्हणजे पसरवणे, हात पुढे करणे. स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड्स इंजर्ड पॉ, त्याच्या जखमी पायाकडे हळूहळू त्याने हात पुढे केला. He was afraid that lion would attack him if he touched its swollen paw. त्याला मनात वाटलं, आपण का त्याच्या सुजलेल्या हाताला, सुजलेल्या पायाला, पंजाला हात लावला तर सिंह कदाचित आपल्याला काय करेल, अटॅक करेल, आपल्यावर हल्ला करेल, असं त्याला वाटलं. थोडासा तो घाबरला. बट लॉयन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. इंटेन्शन म्हणजे हेतू, आणि जणू काही सिंहाला त्याचा हेतू, चांगला हेतू कळला होता. सिंहाने काहीच केलं नाही. ओके, तर एवढं आज आपण एक पान आज बघितलेलं आहे. आजच्या पुरतं एवढं बारी, एवढं बस. तुम्ही काय करा की शब्दार्थ पाठ करा आणि हे पुन्हा पुन्हा वाचा. उद्या सुद्धा मी घेईन कदाचित, तर उद्या आपण हे पुढचं घेऊया. हा, आणि नंतर 3 दिवसात ही गोष्ट संपेल आणि त्यानंतर इंग्लिश वर्कशॉप देखील तुम्हाला करून देईन. तुम्ही देखील गोष्ट वाचा, काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता, शब्दार्थ तुम्ही लिहा. तर ओके, सगळ्यांना बाय बाय. आता आपण थांबूया. ओके, थांबवायचं का? व्हेरी गुड.